जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही कशाला लढा लागलो हो? अहो या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला खेड्यापाड्यातल्या लोकांना पिण्याचं पाणी चांगलं द्यायचं. आज काय अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची? आशिडचं पाणी प्यायची पाळी आलेली आहे. कधी जिल्हा परिषदेमध्ये याची चर्चा झाली का? अरे या रुईला असलं दूषित पाणी येतंय आणि तेच पाणी इथल्या लोकांना प्यायला लागतंय आणि त्याचबरोबर ते पाणी घाण करणारे राहिले बाजूलाच, पण ज्याचा काही संबंध त्यांना मात्र ती सगळी घाण ते सगळं विष पाचवावं लागतं. तुम्ही आजारी पडला तर कुठे जाताय? प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयामध्ये. काय अवस्था आहे त्याची? डॉक्टर आहे तर नर्स नाही, नर्स आहे तर अँब्युलन्स नाही, अँब्युलन्स आहे तर ड्रायव्हर नाही, औषधं नाही. का? कारण त्या ड्रायव्हरचा पगार मिळत नाही, कारण सगळे कंत्राटी कामगार आहेत. आरोग्य सेवक बरेचसे कंत्राटी आहेत, त्यांचे 3-4 महिने पगार मिळत नाहीत, ते नीट काम करत नाहीत. ज्याच्याकडे पैसा आहे तो खासगी डॉक्टरकडे जातो, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातो. गरीबाला मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावं लागतं किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये जावं लागतं. त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या भारतीय जनता पक्षाच्या या 7-8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कधीही तिकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणून भाजपला आमचा विरोध आहे हे लक्षात ठेवा, कारण त्यांना गरीबाचं काही देणं घेणं पडलेलं नाही. तीच अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांची. जिल्हा परिषदेच्या शाळेत कोण शिकतं हो? आपलीच गरीबाची पोरं. म्हणजे शेतकरी असू दे, शेतमजूर असू दे, यंत्रमाग कामगार असू दे, यांचीच पोरं तिथं शिकतात. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कशा पडतील हे बघायला लागले आहेत, कारण त्या शाळा बंद पडल्याशिवाय यांच्या खाजगी शाळांची दुकानदारी चालणार नाही, ही त्याच्या पाठीमागची भूमिका. खाजगी शाळेमध्ये पोरं घालायचे म्हणजे त्याची फी भरायला लागते. इथली शाळा बंदच आहे, इथली बंदच पडली, पाडली जेसीबी लावून. मग मला सांगा, शाळांची अवस्था जर अशी असेल तर मग काय होईल गोरगरिबांचं? यांचं धोरण काय सांगतो तुम्हाला? या गरिबांची पोरं अडाणीच राहिली पाहिजे, कारण यांचा चंगळवाद पोचण्यासाठी यांना गुलामांची गरज आहे, यांना घरगाड्याची गरज आहे, यांना मोलकरणीची गरज आहे, यांना ड्रायव्हरची गरज आहे, यांना खाजगी सुरक्षा रक्षकाची गरज आहे, यांना बाउन्सरची गरज आहे. आणि ते सगळं गरीब लोक पुरवतात. यांची पोरं शिकली तर हे कोण काम करणार? म्हणून हे जिल्हा परिषदेची शाळा बंद पाडायला लागल्यात, हे लक्षात ठेवा. या व्यवस्थेला विरोध करणारी माणसं आम्ही आहोत, या व्यवस्थेला विरोध करणारी माणसं आहोत, आणि म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचं आमचं कधी जमत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये याने आमच्यामध्ये भिंती निर्माण केलेल्या आहेत. किंवा मुसलमानाचा, किंवा लिंगायतांचा, किंवा जैनांचा, किंवा मराठ्यांचा, किंवा हिंदू, किंवा ख्रिश्चन, या अशा प्रकारच्या भिंती तयार केलेल्या आहेत आणि माणसाला माणसापासून लांब लांब नेऊन ठेवलेला आहे. कशासाठी? तर यांचं हे स्वार्थी राजकारण साध्य करण्यासाठी. ते प्रश्न मार्गाला लावण्याची धमक असणारा माणूस आपला जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, आणि ती धमक भाऊ लावल्यामध्ये आहे.